जय 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 भवानी। वरचे जेवले नाही आहेत मला माहिती आहे, पण खालचे जेवले नाही आहेत, वरच्यांचा आवाज येत नाही आहे। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपल्या या विशाल प्रदेश कार्यकारिणीमध्ये मंचावर उपस्थित असलेले, किंबहुना या सभागृहात उपस्थित असलेले, परंतु आता काही बैठका करतायत असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहाजी, सन्माननीय आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय भूपेंद्र यादवजी, माननीय अश्विनी वैष्णवजी, माननीय पीयूष गोयलजी, राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोद तावडेजी, सन्माननीय आशिष शेलारजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, रावसाहेब पाटील दानवेजी, अशोकराव चव्हाणजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, पंकजाताई मुंडे, रवींद्रजी चव्हाण, विजयाताई रहाटकर, गिरीशजी महाजन, मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, मंगल प्रभात लोढाजी, सुरेश खाडेजी, विजयकुमार गावितजी, धीरज गाटेजी, राजेश पांडेजी, या ठिकाणी मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता, पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम ही कार्यकारिणी या ठिकाणी पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये कार्यकारिणी होत असताना निश्चित गिरीश भाऊ बापट असतील, विश्वास गांगुर्डे जे असतील, आमच्या टिळकताई असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, असे अनेक आमचे नेते, कार्यकर्ते ज्यांनी जुन्या काळात, नवीन काळात भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि नजीकच्या वर्ष 2 वर्षात जे आपल्यासोबत राहिले नाहीत त्यांची निश्चितपणे या ठिकाणी मी आठवण करतो आणि त्यांना आदरांजली देखील अर्पित करतो। आज खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात। महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं, कोणी शेगावला जातं, कोणी अक्कलकोटला जातं, वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात। या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो, पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली, मातेसारखी असलेली आपली पार्टी, आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे? आपला गुरु आहे भगवा ध्वज, भगवी पताका ही आपला गुरु आहे। आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो, कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा, अखंड भारताचा ध्वज आहे। आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो। आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो। संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे। आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे। मी आधीच सांगितलं, या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे।
एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं 2013ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो आजची तारीख लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल.